नावात काय आहे असा एक प्रश्न विचारला जातो, पण आता जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती पाहून नावातच सारं काही आहे असं तुम्हाला म्हणाल। बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधली। केवळ नावातल्या साधर्म्यामुळे एका तरुणाला परदेशात नोकरी गमवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आकाश सुनील पवार हा पुण्यातला एका खासगी कंपनीत नोकरी करतो। त्याला कंपनीकडून तुला परदेशात जायचंय आणि 1 महिन्यात पासपोर्ट जमा कर असं सांगण्यात आलं। आकाशने तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला आणि पासपोर्ट देखील आला, पण त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी तो आणि त्याचे वडील संभाजीनगर शहरातल्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले। त्यावेळी त्याला धक्काच बसला। आकाशवर अहमदनगर जिल्ह्यात बलात्कार आणि इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं। त्यावेळी आकाश आणि त्याच्या वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली। पण आपण असं काहीही केलेलं नाही यावर आकाश ठाम होता। पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर लक्षात आलं की आकाश सुनील पवार याच नावाच्या महाराष्ट्रामध्ये आणखी 2 व्यक्ती आहेत आणि त्या दोघांवर नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन करायला गेलेल्या आकाशला संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन एनओसी आणण्यास सांगितलं। तसं नाही केल्यास आम्ही ईमेलद्वारे व्हेरिफिकेशन मागवू असा पर्यायही दिला। या साऱ्यात वेळ जाऊन आकाशची परदेशातली नोकरी जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे। आकाशच्या वडिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। पाहूयात काय तुमचा अनुभव आहे। सर, माझा मुलगा पुण्यामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय। त्याला कंपनीकडनं सांगण्यात आलं की 1 महिन्याच्या आतमध्ये पासपोर्ट काढून घे, तुम्हाला आम्ही परदेशात जाण्याची संधी देऊ। त्यासाठी आम्ही अप्लाय केला पासपोर्टसाठी अप्लाय केल्यानंतर आमचं पासपोर्ट पण आलं आणि पासपोर्ट आल्यानंतर आम्ही व्हेरिफिकेशनसाठी पुंडलिक नगरच्या पोलीस स्टेशनमध्ये आलो। त्या ठिकाणी आम्ही साहेबाला भेटलो। साहेबांनी आमच्याकडून फॉर्म वगैरे सर्व भरून घेतलं आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला एक कागद दिला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलांच्या जे नाव आहे तेच त्याचसारखे नाव आहेत म्हणून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, बलात्काराचा गुन्हा दाखल आहे म्हणून तुम्हाला। ऐकल्यावर काय झालं तुम्हाला? सर, एकदम शॉक बसला, कारण माझा मुलगा वास्तविक पुण्याला राहतो आणि त्याच्या विरोधामध्ये नगरमध्ये गुन्हे कसे काय दाखल झाले हे ऐकून मला एक शॉक बसला। आणि माझा मुलगा मला कसा आहे हे मला स्वतःला माहीत आहे, त्याच्यावर असे गुन्हे असू शकत नाही हे मला 100% खात्री होती। तरी पण मी त्या ठिकाणी गेलो आणि मग साहेबाला सांगितलं की सर असं होऊ शकत नाही। तरी साहेबांनी मला सांगितलं की सर आम्हाला प्रोसिजर पूर्ण करावं लागेल, तुमच्या मुलाचा आयडेंटिटी कार्ड वगैरे जे आहे ते त्या पोलीस स्टेशनला आम्हाला मेल करावं लागेल आणि तिथून मेल आल्यानंतर आम्ही तुमचा विचार करू। आणि ह्याच्यात किती दिवस गेलेत आता तुमच्या ह्या सगळ्या प्रक्रिया? 3-4 दिवस झाले सर। 3-4 दिवसापासून येत आहे। बरं, आता किती दिवस राहिलेत त्याला परदेशात जायला ह्याच्यानुसार? सर, आता हे पासपोर्ट आल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कंपनी त्यांचा विजा काढणार, मग त्या विजासाठी वेळ लागेल पुन्हा। त्यामुळे असं जर हे लवकर मिळालं नाही तर मुलाची परदेशात जाण्याची संधी चुकू शकते। परदेशात जाण्याची ते संधी होऊ शकते सर याच्यामुळे। बरं, दुसरं काय नाही, फक्त नाव सारखे आहेत? हो, नाव सारखे। मुलाचं नाव काय? आकाश सुनील पवार। किती आहेत आकाश सुनील पवार असे? 3 नाव सांगितले सर। मी बी फार्मा ग्रॅज्युएट आहे, मी MBA पोस्ट ग्रॅज्युएट आहे। मी पुण्याला शिक्षण घेतलं, मला कधीही कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही, तर माझ्यावर कोणतीच केस नाही आणि फक्त जर कोणत्या नावावर एक नाव सेम असल्यामुळे जर मला माझी प्रोसिजर लांबत आहे हे मला योग्य वाटत नाही। आणि ह्या पोलिसांनी माझ्यासाठी मग मला ते बोलले की आपल्याला वेळ लागेल, 1 आठवडा 2 आठवडे हा असा वेळ लागेल। आता यात माझी काय चूक आहे? पुढची बातमी पाहूयात। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आता ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे। आज या प्रकरणाची सुनावणी होती, मात्र आजची सुनावणी ऐकण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। मात्र आता हे प्रकरण निकाली काढायचं असल्याचं खंडपीठानं म्हटलंय। ऑक्टोबर